तर मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान तर लखन्न गाजवलं. आता पुढं काय तर पुढं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नोव्हेंबर महिन्यातील आणखी काही मोठे मैदान. आणि मित्रांनो या मैदानाचं फॉर्मॅट तुम्हाला मी कशा प्रकारे सांगणार आहे ते आधी सांगून देतो. सर्वप्रथम मी तुम्हाला मैदानाचं टायटल सांगणार आहे, त्याच्यानंतर बक्षिसाचे स्वरूप सांगणार आहे, त्याच्यानंतर समालोचन, झेंडापंच आणि मैदान तुम्हाला लाईव्ह कुठं बघता येणार हे पण सांगणार. तर मित्रांनो सर्वात पहिला जो मैदान आहे तो म्हणजेच भरणार आहे माननीय श्री विजयसिंग दादा शंकरराव मोहिते पाटील माननीय उपमुख्यमंत्री ऑफ महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा मैदान एक आदत आणि एक बैलचा आहे. मित्रांनो प्रथम क्रमांकाला 81, द्वितीयला 51, तृतीयला 31, चतुर्थला 15, पाचवा क्रमांक 9 आणि सहावा क्रमांक 7 अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानात आहे. एवढेच नाही मित्रांनो, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सुद्धा आहे, त्याची बक्षीस तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता मैदानात समालोचन तुम्हाला सांगतो आणि झेंडापंच कोण आहे. मित्रांनो झेंडापंच तुम्हाला धनवडे बापू दिसणार आहे आणि विकास जगदाळे तुम्हाला समालोचन दिसणार आहे. त्यांची साथ देताना तुम्हाला संपत बागमोड दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला शर्यत अड्डा या YouTube चॅनलवरती दिसणार आहे. त्यातल्या 900 रुपये एंट्री फीस या मैदानासाठी तुम्हाला मोजणावं लागणार आहे. आता विषय राहिला मित्रांनो मैदानाचं स्थळ कुठे आहे, तर मैदानाचं स्थळ आहे बिजुरी पालखी मैदान, पुणे पंढरपूर रोड, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे मैदान भरताना तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो आता मी थोडा गती वाढवतो कारण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. तर चला पुढचं मैदान आपण बघूया जे की 12 तारखेला भरणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा किन्नईकरांचा मैदान. मित्रांनो या मैदानाला तब्बल 48 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. याचा अर्थ म्हणजे असं मित्रांनो इतर राडा होणार पोरं नाही ऐकणार. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो या मैदानासाठी बक्षीसचे कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे. प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीय क्रमांकाला 77,000, तृतीय क्रमांकाला 55,000, चतुर्थ क्रमांकाला 44, पाचव्या क्रमांकाला 33, सहाव्या क्रमांकाला 22 आणि सातव्या क्रमांकाला 11,000 अशा प्रकारे बक्षीसचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानात आहे. तसेच मित्रांनो क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानात अवेलेबल आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या. मित्रांनो मैदानात तुम्हाला समालोचन दिसणार आहे सुनील मोरे आणि धनवडे बापू तुम्हाला झेंडापंच दिसणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला P3 लाईव्ह या YouTube चॅनलवरती बघताना येणार आहे घरी बसल्या बसल्या. त्याच्यानंतर मैदानाचा एंट्री फी तुम्हाला 1100 रुपये मोजावे लागणार आहे. त्यातल्या मित्रांनो मैदानाचे स्थळ जर तुम्हाला सांगायला गेलो तर कोरेगाव तालुका जिल्हा सातारा किन्नई येथे तुम्हाला मैदान भरताना दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या मैदानाचा बॅनर आपण बघूया. मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा हा मैदान सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे. गुरुवार दिनांक 13/11/2025 रोजी हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे. त्यात प्रथम क्रमांकाला 1,00,000, द्वितीयला 71, तृतीयला 51, चतुर्थला 31, पंचमला 21, सहावा क्रमांक 15 आणि सातवा क्रमांक 10,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे. एवढेच नाही मित्रांनो क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी अवेलेबल आहे. एंट्री फी तुम्हाला 1,000 मोजावे लागणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला P3 लाईव्ह या YouTube चॅनलवरती बघता येणार आहे. मैदानात पुन्हा समालोचन तुम्हाला सुनील मोरे आणि धनवडे बापू हे झेंडापंच दिसणार आहे. त्यातल्या मैदानाचे ठिकाण तुम्हाला आता सांगून देतो. मित्रांनो मैदान जे आहे ते भरणार आहे यशवंत बाबा माळपाटी, सिद्धेश्वर, कुरुली, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया. मित्रांनो ते पुन्हा सिद्धनाथ केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला हा मैदान दिनांक 15/11/2025 रोजी भरणार आहे. मैदानात बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन जे सांगायला गेलो 1,11 प्रथम, द्वितीय 77, तृतीय 55, चतुर्थ 33, पाचवा क्रमांक 15, सहावा क्रमांक 11 आणि सातवा क्रमांक 7,000 अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानासाठी आहे. एवढेच नाही मित्रांनो क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यात प्रवेश फी तुम्हाला 1100 रुपये या मैदानासाठी मोजावं लागणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला P3 लाईव्ह या YouTube चॅनलवरती दिसणार आहे. आणि मैदानाचे ठिकाण आता तुम्हाला सांगतो वडूज रोड, मायनीपट्टी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे. मैदानात मित्रांनो झेंडापंचची जर गोष्ट केली तर झेंडापंच तुम्हाला दिसणार आहे सोमनाथ जगदाळे आणि मित्रांनो पुन्हा समालोचन तुम्हाला सुनील मोरे दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया. मित्रांनो पुढचं मैदान बघून आपण व्हिडिओ एंड करू कारण खूप मोठा व्हिडिओ आहे. पार्ट 2 बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी जे राहिलेले जे मैदान आहे ते आपण पार्ट 2 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर चला एक बॅनर आणखी बघू. पुढचं जो मैदान आहे मित्रांनो तो हर्षभाऊ केसरीचा मैदान आहे जे की मित्रांनो 11 वर्ष जुनं आहे आणि हा मैदान सुद्धा तुम्हाला राडा होताना दिसणार आहे. मैदानात प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीयला 81, तृतीयला 61 आणि चतुर्थ क्रमांकाला 41, पाचव्या क्रमांकाला 21, सहाव्या क्रमांकाला 15 आणि सातव्या क्रमांकाला 11,000 अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानासाठी होणार आहे. मित्रांनो मैदान जे आहे 16 तारखेला भरणार आहे आणि मैदान इंदापूर तालुका काजळ येथे भरणार आहे. मित्रांनो मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या बसल्या SCT लाईव्ह आणि शर्यत अड्डा या YouTube चॅनलवरती बघू शकता. तर अशा प्रकारे येणारे हे मैदान आहे मित्रांनो जे की सगळे नोव्हेंबर महिन्यातील आहे. आणखी काही मैदान आहे जे आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.